नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? स्वतःची काळजी घेताय ना? बालमित्रांनो, कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपली शाळा बंद असली तरी आपला अभ्यास चालू राहिला पाहिजे आणि याच उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून आपण भेटणार आहोत. मी निलिमा कदम, तुमची व्हर्च्युअल शिक्षिका. बालमित्रांनो, आज आपण सामान्य विज्ञान या विषयाचा अभ्यास करणार आहोत. आजचा घटक कोणता आहे? चला तर पाहूया. इयत्ता 7वी वनस्पती रचना व कार्य, सायन्स, प्लांट्स, स्ट्रक्चर अँड फंक्शन्स. विद्यार्थी मित्रांनो, मूळ म्हणजे काय? आदिमूळ म्हणजेच रॅडिकल, अंकुर, प्लुमूल याचा आपण मागील भागामध्ये अभ्यास केलेला आहे. बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागाला आदिमूळ म्हणतात, तर बीच्या आतून जमिनीच्या वरच्या दिशेने वाढणाऱ्या भागाला अंकुर असे म्हणतात. त्यानंतर मुळाचे सोटमुळे आणि तंतुमय मुळे हे प्रकार पडतात. Two main types of roots are there, tap roots and fibrous roots. द्विदल वनस्पतींमध्ये सोटमुळे असतात. Dicotyledonous plants have taproots, whereas monocotyledonous plants have fibrous roots. एकदल वनस्पतींमध्ये म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी या एकदल वनस्पतींमध्ये तंतुमय मुळे असतात. त्यानंतर मुळांचं कार्य आपण बघितलेलं आहे. मुळे झाडाला आधार देतात, जमिनीतील क्षार व पाणी शोषून घेतात. आता मुळांनी शोषलेले हे क्षार आणि पाणी झाडाच्या इतर भागांना पोचविण्याचं कार्य खोडामार्फत केलं जातं. तसेच पानांनी तयार केलेलं अन्न झाडाच्या इतर भागांना सुद्धा खोडामार्फतच पोचविले जाते. खोडाचे विविध भाग आपण अभ्यासलेले आहेत. पेर म्हणजेच नोड्स, जिथे पाने फुटतात. इंटरनोड म्हणजेच कांडे, दोन पेरातील अंतराला कांडे असे म्हणतात. आणि मुकुल म्हणजेच खोडाचा अग्रभाग होय. हे खोडाचं विविध भाग आणि खोडाचे कार्य याचाही आपण अभ्यास केलेला आहे. वनस्पतीच्या पुढच्या अवयवाकडे आपण वळणार आहोत. पुढचा वनस्पतीचा महत्वाचा अवयव म्हणजेच पान. पानामध्येच वनस्पतीचे अन्न निर्मितीचे कार्य जे आहे हे प्रामुख्याने होत असते आणि म्हणूनच पानाला फूड फॅक्टरी ऑफ द प्लांट असंही म्हटलं जातं. आता या पानाचे विविध भाग आपण बघूया. पर्णतल, उपपर्ण, देठ, पर्णपत्र, मध्यशीर, शिरा, पर्णधारा आणि पर्णाग्र. पर्णतल, लीफ बेस. पर्णपत्राचा खोडाशी जोडलेला भाग म्हणजेच पर्णतल होय. The portion of the leaf attached to the stem is called the leaf base. उपपर्ण, स्टिप्यूल्स. पर्णतलापाशी छोटासा जो पानासारखा भाग असतो त्याला उपपर्ण असे म्हणतात. स्मॉल लीफ लाइक स्ट्रक्चर प्रेझेंट नियर द लीफ बेस. देठ, पेटिओल. काही वनस्पतीच्या पानांना देठ असतात. Leaves of some plants have stalk called a petiole. पर्णधारा, लीफ मार्जिन. पर्णपत्राची कडा म्हणजेच पर्णधारा होय. The edge of the leaf is called leaf margin. पर्णधारा या सलग खंडित किंवा दंतेरी असतात. पर्णाग्र, लीफ एपेक्स. पर्णपत्राच्या पुढच्या टोकाला पर्णाग्र असे म्हणतात. The tip of the leaf is called the leaf apex. पर्णपत्र, लीफ ब्लेड. पानाचा जो पसरट हिरवा भाग असतो त्याला पर्णपत्र असे म्हणतात. The broad spread out part of the leaf is called the leaf blade. तर पर्णधारा या सलग खंडित किंवा दंतेरी असतात.
लीफ मार्जिन्स मे बी एंटायर, डेंटेड और लोब. बघा या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या या पर्णधारा दिसून येत आहेत. पर्णधारा म्हणजे पर्णपत्राची कडा. काही सलग आहेत, काही खंडित आहेत, काही दंतेरी आहेत. बघा आणि यानुसारच याचे वेगवेगळे प्रकार पडतात. या ठिकाणी बघा तुम्हाला दिसतंय साधे पान, सिंपल लीफ. काही वनस्पतींच्या पानं जी आहेत आपण जर बघितलं, पिंपळाचं पान तुम्ही बघा आणि त्याचं आपण निरीक्षण केलं तर आपल्याला मधोमध एक जाड शीर दिसते आणि त्यामुळे ते पर्णपत्र जे आहे हे दोन भागात आपल्याला विभागल्यासारखे दिसून येते. तर ह्याला म्हणतात साधे पान. बघा एक मध्यशीर, एकच पर्णपत्र असून एकच मध्यशीर असते. Leaves having a single undivided leaf blade and a single midrib are called simple leaves. संयुक्त पाने, कंपाऊंड लीफ. बघा नेछा किंवा चिंचेचं झाड, चिंचेची पानं जी असतात त्यांचं तुम्ही निरीक्षण करा. तुमच्या डोळ्यासमोर ती पानं आणा. या ठिकाणी पर्णपत्र एका मुख्य शिरेभोवती अनेक लहान लहान पर्णिकांमध्ये विभागलेले असते. The leaf blade of leaves is divided into many small parts called leaflets, and such leaves are called compound leaves. खोडांवरील पानांच्या मांडणीनुसार प्रामुख्याने वेगवेगळ्या प्रकारे एकांतरित, आवर्ती, सम्मुख, वर्तुळाकार असे पानांचे प्रकार पडतात. एकांतरित प्रकारची पानांची मांडणी, अल्टरनेट अरेंजमेंट ऑफ लीव्स. या पानांचं तुम्ही निरीक्षण करा. बघा या ठिकाणी प्रत्येक पेराशी एकच आपल्याला पान दिसून येत आहे. तर ही झाली एकांतरित प्रकारची पानांची मांडणी. खोडावर पानांची मांडणी कशी आहे? ही एकांतरित म्हणजे प्रत्येक पेराशी एक पान, वन लीफ पर प्लांट नोड. आवर्ती प्रकारची पानांची मांडणी, डेक्युसेट अरेंजमेंट ऑफ लीव्स. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसतंय रुईचं झाड. बघा या ठिकाणी प्रत्येक पेराशी पानांची एक जोडी आपल्याला दिसून येते, परंतु प्रत्येक जोडी ही आपल्याला काटकोनात आढळून येते. Leaves that are opposite with successive pairs of crossing at right angles. आणि याला म्हणतात डेक्युसेट म्हणजे आवर्ती प्रकारची पानांची मांडणी. पुढचा प्रकार आहे सम्मुख प्रकारची पानांची मांडणी, ऑपोजिट अरेंजमेंट ऑफ लीव्स. Two leaves arise from the stem at the same level on opposite sides of the stem. बघा या ठिकाणी दिसते तुम्हाला अपोजिट बाजूला आहे. इथे पण बघा तर प्रत्येक पेराशी आपल्याला पानाची एक जोडी दिसते, मात्र ती विरुद्ध बाजूला आहे. बघा बरोबर विरुद्ध बाजूला आहे. Two leaves arise from the stem at the same level. एकाच पातळीत आहेत मात्र विरुद्ध दिशेला आहे. याला म्हणतात अपोजिट अरेंजमेंट ऑफ लीव्स और सम्मुख प्रकारची पानांची मांडणी. आणि वर्तुळाकार प्रकारची पानांची मांडणी, होल्ड अरेंजमेंट ऑफ लीव्स. प्रत्येक पेराशी 3 किंवा 3 पेक्षा जास्त अशी पानांची वर्तुळाकार मांडणी. बालमित्रांनो, निसर्गामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला तुम्ही तुमच्या कधी गावी गेलात तर अशा प्रकारच्या पानांचं तुम्ही निरीक्षण करा आणि खोडावरील पानांची मांडणी कशी आहे आणि त्यानुसार त्याचं वर्गीकरण कशा प्रकारे केलं जातं ते तुमच्या लक्षात येईल. वर्गीकरण वेगवेगळ्या प्रकाराने केलं जातं. तर अशा प्रकारे खोडांवरील पानांच्या मांडणीनुसार सुद्धा वर्गीकरण केलं जातं आणि हे आहे एकांतरित, आवर्ती, सम्मुख, वर्तुळाकार अशा प्रकारे पानांची मांडणी असते. तर तुमच्या परिसरात अशा प्रकारे आढळणारी जी वनस्पती आणि त्यांची पानं जी आहेत त्यांची नावं तुम्ही जरूर
लिहून काढा, शोधून काढा. आता काही पानांमध्ये आपल्याला समांतर शिरा दिसून येतात. उदाहरणार्थ केळीचं पान बघा. या केळीच्या पानामध्ये आपल्याला समांतर शिरा दिसून येतात आणि अशाच प्रकारे असणाऱ्या या शिराविन्यासाला समांतर शिराविन्यास असे म्हणतात. म्हणजेच काय होत आहे तर आपल्याला शिरा ज्या आहेत या समांतर दिशेने वाढताना दिसून येत आहे. केळीचं पान, मक्याचं पान जर तुम्ही बघितलं, नारळाचं पान, तर यामध्ये आपल्याला समांतर शिराविन्यास आढळून येतो. आता शिरांमुळे पानाला आधार मिळतो, तसंच पाण्याचं आणि अन्नाचं वहन या शिरांमधूनच होत असते. आणि हा प्रकार आहे जाळीदार शिराविन्यास. पिंपळाचे पर्णपत्र आपण बघितले तर यामध्ये आपल्याला मुख्य एक शीर दिसते आणि यामुळे मुख्य पर्णपत्र दोन भागामध्ये विभागल्यासारखं दिसत आहे. मात्र या मुख्य शिरेस अनेक उपशिरा फुटून आपल्याला एक जाळे तयार झालेलं दिसून येतं. तर हे झाला जाळीदार शिराविन्यास, रेटिक्युलेट व्हेनेशन. पुढचा वनस्पतीचा अवयव आहे फूल. हा एक वनस्पतीचा अत्यंत महत्वाचा अवयव आहे. फुलामार्फतच पुनरुत्पादनाचं कार्य जे आहे हे केलं जातं. The function of reproduction is mainly carried out by flowers. So these are the parts of a flower. आता या फुलाचे वेगवेगळे भाग आपण बघूया. देठ, पेडिसेल, पुष्पाधार म्हणजेच रिसेप्टॅकल, कॅलॅक्स, निदलपुंज, दलपुंज म्हणजेच कोरोला, पुमंग, अँड्रोशियम आणि जायांग्य म्हणजेच गायनेशियम. तर हे फुलाचे महत्वाचे भाग होत. आता या एकेका भागाविषयी आपण विस्ताराने अभ्यास करणार आहोत. देठ, पेडिसेल. काही फुलांना आपल्याला लांब देठ दिसतो तर काही फुलांना आखूड देठ असतो. The stem or stalk of a single flower. पुष्पाधार, रिसेप्टॅकल. तुम्हाला या ठिकाणी ही एक कळी दिसते आणि या कळीमध्ये हा जो पुष्पाधार जो आहे हा ठळकपणे दिसून येतोय बघा. तर फूल ज्या ठिकाणी देठाला येते, खालचा भाग आहे तो देठ आहे, पेडिसेल, आणि त्याच्यावरती जो पसरट व फुगीर भाग आहे त्याला पुष्पाधार असे म्हणतात. The other end of the pedicel which is expanded and swollen, it is called receptacle. त्या ठिकाणाहूनच फूल येते, तो भाग पसरट व फुगीर आपल्याला दिसून येतो. त्या फुलाच्या पाकळ्या आणि इतर भाग हे या पुष्पाधारावर असतात. पुढचा फुलाचा भाग आहे निदलपुंज, कॅलॅक्स. निदलपुंजाचं भाग म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ही कळी दिसते आणि कळीच्या अवस्थेत तुम्हाला एक जास्वंदाची कळी या ठिकाणी दिसते बघा. या ठिकाणी हा जो भाग आहे हा काय झालेला आहे, हा बघा कळी बाहेर आलेली आहे हिरव्या भागातून, तर या ठिकाणी ही बंदिस्त आहे हिरव्या भागात. तर निदलपुंजाचं कार्य म्हणजेच कळीच्या अवस्थेत फुलाचं संरक्षण करणे, to protect the flower in the bud condition. So green leaves, they are known as sepals. So sepals यांनी हा निदलपुंज म्हणजेच कॅलॅक्स हा भाग बनलेला आहे. दलपुंज, कोरोला. फुलाच्या ज्या पाकळ्या असतात, पाकळ्यांनी बनलेला भाग म्हणजेच दलपुंज होय. करोला is made up of colorful parts called petals. दलपुंज हा पाकळ्यांनी बनलेला असतो
आणि याचं प्रमुख कार्य म्हणजे परागीभवनासाठी कीटकांना आकर्षित करणे, टू अट्रॅक्ट इन्सेक्ट्स फॉर पॉलिनेशन. पुमंग, अँड्रोशियम. फुलाचा हा अँड्रोशियम हा सुद्धा एक महत्वाचा भाग. ह्याचे वेगवेगळे भाग बघा. सिंगल जो आहे याला पुंकेसर असं म्हणतात, स्टेमेन. आता हा जो स्टेमेन आहे हा प्रामुख्याने वृंत म्हणजेच फिलामेंट आणि अँथर परागकोश हे यामध्ये असतात. परागकोशामध्ये अनेक परागकण असतात. परागकोशात अनेक परागकण असतात. So, Pumanga androecium mainly consists of stamens. पुष्कळ पुंकेसर त्या ठिकाणी असू शकतात. बघा, this is a male reproductive organ. फुलाचा हा पुल्लिंगी भाग आहे आणि याचे प्रमुख भाग म्हणजेच पुंकेसर, स्टेमेन आणि परागकोश आणि वृंत हे याचे इतर दोन भाग होत. बघा, परागकोश म्हणजेच अँथर आणि वृंत म्हणजेच फिलामेंट. आणि या परागकोशात अनेक परागकण असतात जे परागीभवनासाठी उपयुक्त ठरतात. पुढचा भाग आहे फुलाचा जायांग, गायनेशियम. हा फुलाचा स्त्रीलिंगी भाग आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लॉवर. आता याचे भाग बघा. कुक्षी तुम्हाला दिसते चित्रामध्ये, त्यानंतर कुक्षी वृंत, मधला दांडा जो दिसतो तो कुक्षी वृंत आणि त्याच्या खाली दिसणारा भाग म्हणजेच अंडाशय. सो कुक्षी, कुक्षी वृंत आणि अंडाशय या ठिकाणी बघा. ही कुक्षी म्हणजे स्टिग्मा, दिस इज स्टाईल, कुक्षी वृंत, आणि हा जो खालचा भाग आहे त्याला ओव्हरी, अंडाशय असं म्हणतात. स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. Gynoecium is composed of carpels or pistils. So कुक्षी, कुक्षीवृंत व अंडाशय, स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी हे प्रमुख याचे भाग होत. आता आपण बघितलं की पुमंग आणि जायांग यामध्ये, पुमंगामध्ये परागकण असतात. हे परागकण परागीभवनासाठी आवश्यक असतात. ते परागकण कुक्षीवर पडावे लागतात. तर परागीभवन म्हणजे काय? व्हॉट डू यू मीन बाय पॉलिनेशन? तर बघा, ह्या परागकोशातील हे परागकण पक्व झाल्यानंतर हे कुक्षीवर जाऊन पडतायत. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. तर अशा प्रकारे हे परागकण परागकोश पक्व झाल्यानंतर फुटून कुक्षीवर जाऊन पडणे या क्रियेला परागीभवन असे म्हणतात. The process of falling pollen grains which are released on the stigma is called pollination. या ठिकाणी परागीभवन काही वेळेला कीटकांच्या मार्फतही होत असतं. वाऱ्यामार्फत, पाण्यामार्फत हे परागीभवन घडून येतं. कीटक जेव्हा एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जातो तेव्हा त्याच्या पायाला चिकटलेले परागकण दुसऱ्या फुलावर पडतात आणि परागीभवन घडून येते. So pollination is the act of transferring pollen grains from the male anther of a flower to the female stigma. तर काही वेळेला कीटकही ह्याला कारणीभूत ठरतात. तर कीटक अशा प्रकारे एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जात असताना त्याच्या पायाला चिकटलेले हे जे परागकण आहेत हे कुक्षीवर पडतात. कुक्षीवर पडल्यानंतर ते कुक्षीवृंतामार्फत अंडाशयात पोचवले जातात आणि मग अंडाशयातील बीजांडाचे फलन होऊन त्याचे रूपांतर बी मध्ये होते आणि अंडाशयाचे रूपांतर फळामध्ये होते. बघा, the ovules in the pistil will become seeds and the ovary will transform into fruit. आणि अशा प्रकारे आपल्याला फळ मिळू शकतं. मग फळ, आता फळाकडे आपण येणार आहोत.
The function of the fruit is to protect the seed inside. आता फळांमध्ये आपण जर निरीक्षण केलं तर आपल्याला वेगवेगळी जी फळं आहेत यामध्ये काही फळांमध्ये जर बघितलं तर बघा बी उघडल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे दोन दल दिसून येतात आणि यालाच म्हणतात डायकॉटलेडन्स. तर ज्या बीचे दोन समान भाग होतात त्यांना द्विदल बी डायकॉटलेडन्स सीड्स असं म्हणतात. उदाहरणार्थ चिंच, आंबा, वाटाणा, शेंगदाणा, बघा हरभरा, काजू या सगळ्या बिया ज्या आहेत या द्विदल बिया आहेत. कडधान्य जी आहेत ही प्रामुख्याने द्विदल बीज असतात. Seeds which get divided into two equal parts are called dicotyledonous seeds. आणि एकदल बी मोनोकॉटलेडन्स. कसलं बरं बी आहे हे? बरोबर आहे, मका. मोनोकॉट म्हणजे एकच या ठिकाणी आपल्याला असतं. तर मका, गहू, तांदूळ, ज्वारी यामध्ये आपल्याला एका बीचे दोन भाग करता येत नाही. ज्यांचे दोन समान भाग होत नाहीत त्यांना एकदल बी असे म्हणतात. Seeds which do not divide into two equal parts are called monocotyledonous seeds. उदाहरणार्थ ज्वारी, बाजरी, मका, गहू या एकदल वनस्पती, तसंच अननस, केळी यासारखी फळं. विद्यार्थी मित्रांनो, आता पाहिलेल्या व्हिडिओच्या आधाराने आपल्याला हे शब्दकोड पूर्ण करायचे आहे. ट्राय टू कंप्लीट these puzzles across and downwards. Some clues are given. Across, small leaf-like structure, consists of sepals, consists of stamens and monocotyledonous seed. Downwards words clues are there. Dicotyledonous seeds consist of carpels, a stalk of the leaf, tip of the leaf, broad spread out part of the leaf and consists of petals. या ठिकाणी तुमचं कोडं सोडवून झाल्यानंतर उत्तर चेक करू शकता तुम्ही. Third, small leaf-like structure is called stipules. Next, consists of sepals, that is calyx. 9 consists of stamens, androecium, down, and 10 monocotyledonous seed, that is wheat. Downwards clues, dicotyledonous seed, peas, consists of carpels, gynoecium, a stalk of the leaf, petiole, tip of the leaf, leaf apex, broad spread out part of the leaf, that is lamina, and last one consists of petals, that is corolla. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा पाठ समजला ना? या पाठाचं पुन्हा एकदा तुम्ही वाचन करा आणि असेच सुंदर सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा अशाच सुंदर सुंदर माहितीसह आपण भेटणार आहोत पुढच्या भागात. स्टे होम, स्टे सेफ. थँक यू. बाय बाय.